आपल्याकडे एक पेशंट आलेली जिला नॉर्मल डिलिव्हरी हवी होती. यापूर्वी अनेस्थेशिया रिसीव्ह केला काही विच अनेस्थेशिया, जनरल अनेस्थेशिया, स्पायनल अनेस्थेशिया. प्रिव्हियस नॉर्मल डिलिव्हरी झालेली त्यावेळी तिने काही लेबर एपिड्युरल असं काही घेतलं नव्हतं, पण यावेळी ती खूप सिव्हिअर पेनमध्ये होती. तर आम्ही तिला लेबर एपिड्युरल अनेस्थेशिया सजेस्ट केलेला. शी वॉज स्केअर्ड की तिला एक मिसकन्सेप्शन होतं की एकदा एपिड्युरल घेतलं तर ते सी सेक्शनसाठी ती प्रोसीड होते की नाही प्रोसिजर असं दुसरी गोष्ट त्यांना असं वाटत होतं की ते सेफ आहे का नाही प्रोसिजर, आणि त्यांना ते कम्प्लीट पेनलेस हवं होतं. सो दिस वॉज द बेस्ट ऑप्शन असं आम्ही त्यांना एक्सप्लेन केलं. व्यवस्थित प्रोसिजर एक्सप्लेन केल्यानंतर आपण त्यांचे कन्सेंट्स घेतले. जेव्हा मग आम्ही त्यांना सांगितलं की त्या प्रोसिजरसाठी एक जस्ट 10 मिनिटाची प्रोसिजर असते, एक बारीकशी सुई लागणार आहे, जस्ट रिलॅक्स. ओके, डीप ब्रीथ्स घ्यायचे, लांब श्वास घ्या. आता हलायचं नाही बिलकुल, थोडं प्रेशर आल्यासारखं वाटेल पाठीत. बॅकमध्ये एक स्पेसिफिक एरियामध्ये जी एपिड्युरल स्पेस असते त्याच्यामध्ये आपण कॅथेटर प्लेस करतो की त्याच्यामधून आपण मेडिसिन्स दिल्यानंतर त्यांचं जे पेन असतं, पेन जो लेबर पेन येतो त्याच्यामध्ये त्याची इंटेन्सिटी आहे ती आपण कमी करतो, आणि इवन इट हेल्प्स टू प्रोग्रेस, म्हणजे जी काही नॉर्मल बर्थची प्रोग्रेस असते ती इझिली होते, जेणेकरून त्या कम्फर्टेबल ही डिलिव्हरीसाठी प्रोग्रेस होऊ शकतात.